श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण काय असे उपाय करायचे आहेत की आपण खूप मेहनत करतो, पैसे कमवतो, मात्र हा पैसा आपल्याजवळ टिकतच नाही. तर तो टिकण्यासाठी आपण असं काय करायचं आहे ते पाहणार आहोत. प्रत्येकाला जीवनात चांगले आरोग्य, सुख, समृद्धी आणि जीवनातील सर्व सुख मिळावे असे नेहमीच वाटत असते. मात्र प्रत्येकाची ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी पूर्ण होत नाही. असं का बरं होतं? तर अनेक वेळा असं घडतं की आपल्या हातून जाणून बुजून किंवा नकळत असं काही चुका घडतात, ज्यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि आपल्या हातापर्यंत आलेले यश निसटून जाते. तर असं एक काही गोष्टी आहेत की आपण ज्या गरुड पुराणात सांगितलेल्या आहेत की या ज्या गोष्टी आहेत त्यात जीवन मृत्यूचे रहस्य सांगितलं आहे. त्याचबरोबर आपण श्रीमंत कसं होऊ शकतो किंवा काय असे उपाय आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी आवश्यक करायच्या नाही आहेत, ज्यामुळे आपल्या इथे लक्ष्मी स्थिर राहते आणि आपले जीवन सुखमय होते. ज्याचे आपण काही गोष्टी आहेत त्याचे पालन केले तर आपल्या जीवनात यशाची पायरी आपल्याला नेहमी चढता येते. तर आपण पाहूयात की अशा कोणत्या गोष्टी आहेत. तर नेहमी आपण गरजूंना दान करायचं आहे. सनातन धर्मामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य असो, जोपर्यंत आपण दान धर्म करत नाही तोपर्यंत त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही. आणि ह्या दानधर्म, अन्नदान किंवा आपण जे गरजू लोकांना कोणत्याही गोष्टीचं दान करतो त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष म्हणजे आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते. आणि अन्न आणि पाण्याचे दान आपण अवश्य त्यांच्या कृपेसाठी करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण खूप श्रीमंत आहे, मालमत्तेचा अहंकार आपण करायचा नाही. धनसंपत्ती ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे कधीही कायमस्वरूपी नसतात. हे आज एका व्यक्तीकडे आहे तर उद्या दुसऱ्या व्यक्तीकडे जाते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की संपत्ती आणि संपत्तीच्या बाबतीत कधीही अहंकार बाळगू नये. आज तसेच गर्वाने कोणाचाही अपमान करू नये. मालमत्तेचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांच्या घरात माता लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कधीही त्यांना मिळत नाही. त्यामुळे मालमत्तेच्या अहंकारापासून आपण दूर राहायचे. जेवण झाल्यावर पहिला देवाला नैवेद्य दाखवावा. आता आपण रोज म्हणजे सण जेव्हा असतात किंवा कोणते विशेष आपल्या घरामध्ये कार्यक्रम होतात तेव्हा आपण आवर्जून देवाला नैवेद्य तर दाखवतो, मात्र आपण दररोज जो स्वयंपाक करतो त्याचा दररोज नैवेद्य आपण आपल्या देवाला दाखवला पाहिजे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हाही अन्न तयार केले जाते तेव्हा पहिला नैवेद्य देवाला अर्पण करावा. असे केल्याने देवता प्रसन्न होतात. देवाला अन्न अर्पण न करता स्वतः जेवायला बसले तर पाप वाढते आणि घरात गरिबीचे वातावरण सुरू होते. त्याचबरोबर घरात अशांतता आणि त्रासही वाढतो. त्यामुळे आपण रोज देवाला शक्य असेल तेव्हा नैवेद्य जरूर दाखवावा ताज्या अन्नाचा. त्यानंतर आपण म्हणजे आता ही आधुनिक घरामध्ये नोकरी किंवा तत्सम कामामुळे ग्रंथ वाचन होत नाही, पण आवर्जून आपल्याकडे जर वेळ असेल, आपण जर आपल्याला थोडाफार वेळ मिळत असेल तर आपण धार्मिक ग्रंथ अवश्य पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळेल आणि आपण जगण्याचा एक योग्य मार्ग त्याच्यातून आपल्याला मिळतो. त्याच्यातून आपल्याला त्यांचे नियम कळतात, रहस्य उलगडतात. त्यामुळे निश्चितच आपण असे जे आपले धार्मिक ग्रंथ आहे त्याचं जर आपल्याला वेळ मिळत असेल तर त्याचं वाचन करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टी कळतात. तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत की आपण ह्या जर केल्या तर आपण जी मेहनतीने पैसा कमवतो तो नेहमी आपल्याकडे टिकेल आणि लक्ष्मी माता स्थिर होईल आपल्याकडे. आणि जे आपण 4 उपाय सांगितले आहेत ते जरूर करून पहा. यामुळे माता लक्ष्मी स्थिर होईल आणि आपल्यावर त्यांची कृपा राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.